सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राज्य मंत्रिमंडळ खाते वाटपाची यादी पोहोचली आहे। राज्य मंत्रिमंडळात 43 पैकी 42 मंत्री आहेत। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार हे थोड्याच वेळात त्यामुळे स्पष्ट होणार आहे। हे थोड्याच वेळात जाहीर केलं जाणार आहे। अधिवेशन संपताच हे खाते वाटपाची यादी जाहीर केली जाणार आहे। त्यामुळे कोणाला कोणतं खातं दिलं जाणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी साम टीव्हीवर आपण पाहतोय। सगळ्यात आधी साम टीव्हीनं ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे। नागपूर हिवाळी अधिवेशन संपताच राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर केलं जाणार आहे। या संदर्भातली यादी राज्यपालांकडे देण्यात आली आहे। मंत्रिमंडळ खातं वाटपाची ही यादी राज्यपालांकडे पोहोचली आहे। राज्य मंत्रिमंडळात 43 पैकी 42 मंत्री आहेत। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना नेमकं कोणतं खातं मिळणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। थोड्याच वेळात जाहीर केलं जाणार आहे। खाते वाटप जाहीर झालं नाही यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना खरतर घेरलं होतं। केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सगळा कारभार चालवतायत अशा पद्धतीचे आरोप करण्यात आले होते। तसंच टीका करण्यात आली होती। मात्र आता सत्तेत आल्यानंतर, शपथविधी पार पडल्यानंतर, अधिवेशन झाल्यानंतर अखेर खाते वाटप जाहीर होत आहे। थोड्याच वेळात खाते वाटप जाहीर केलं जाणार आहे। राज्यपालांकडे खाते वाटपाची यादी पाठवली गेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। मंत्रिमंडळातील 43 पैकी 42 मंत्र्यांची खाते वाटप जाहीर केलं जाणार आहे। अधिक माहिती जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर सध्या संपर्कात आहेत। वैदेही, खाते वाटप जाहीर होत आहे, कोणाला कोणती खाती मिळणार अखेर स्पष्ट होणार आहे। कधीपर्यंत ही यादी येईल? नक्कीच आपण बघतो की हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे आणि त्यातच आता खाते वाटप जाहीर झालं नसल्यामुळे अनेकांची नाराजी देखील बघायला मिळत आहे। मात्र हे खाते वाटप लवकरच लवकर जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे, कारण राज्यपालांकडे ही महत्त्वाची यादी जी आहे ती पोहोचलेली आहे। राज्य मंत्रिमंडळात 43 पैकी 42 मंत्री आहेत आणि त्यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या मंत्र्यांना नेमकी कुठली खाती मिळणार या संदर्भातला सस्पेन्स मात्र कायम आहे। पण यादी राज्यपालांकडे पोहोचल्यामुळे अवघ्या काही वेळेतच खाते वाटप होणार असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली आहे। धन्यवाद वैदेही, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।